केअरटेकर भाग 12. संध्याकाळचे 5:30 झालेले होते. हवेमध्ये एक वेगळीच शांतता पसरलेली होती. फक्त गेट उघडण्याचा हलका आवाज आणि नंतर पायऱ्यांवरून वर जात असलेला आरवचा भारदस्त स्थिर पावलांचा आवाज. तो काहीही न बोलता, एक नजर इकडे अजिबात न टाकता थेट आपल्या खोलीमध्ये निघून गेलेला होता. इकडे मीरा मात्र किचनमध्ये उभी होती. त्याची पावलं ऐकून ती क्षणभर स्तब्ध झालेली होती. मीरानं लांबूनच त्याचं लक्षपूर्वक निरीक्षण केलेलं होतं. त्याच्या डोळ्याखाली थोडीशी काळजीची रेषा. कपड्यांवर दिवसभराची धावपळ उमटलेली होती. आरवला बघून मीरा मनाशीच बोलते, किती दमलेला दिसतोय ना हा. त्याला आता गरज आहे एका छान कॉफीची. तिच्या मनात मात्र अजूनही त्या दुपारी घडलेलं सगळं काही ते रेंगाळत होतं. आंब्याचं झाड, त्यावर लटकणारे ते टपोरे आंबे, बॉडीगार्डचा गोंधळ आणि त्यांना तिने ती दिलेली मिश्किल धमकी. पण आरवला जर हे सगळं काही कळालं तर? नाही, त्याला काही कळूच नाही. म्हणून मीरा पटकन उठते आणि किचनच्या कोपऱ्यात ठेवलेल्या एका डब्यातून तो अर्धा खाल्लेला आंबा आणि अर्धा लपवलेला आंबा बाहेर काढून एका रुमालात गुंडाळून तिने कपाटाच्या मागच्या बाजूला ठेवून देते. आता तिला आरवसाठी कॉफी बनवायची होती. ती गॅस पेटवते. फ्रीजमधून दूध काढून ते दूध भांड्यामध्ये ओतते आणि गॅसवरती ठेवते. एका हाताने ती साखर त्यामध्ये टाकते आणि दुसऱ्या हाताने कॉफीचा बारीक ब्रू. सगळं अगदी काळजीपूर्वकच, कारण ही साधी कॉफी नव्हती. ही आरवच्या दिवसाच्या थकव्यावरची एक मूक मिठी होती. कॉफीचा सुगंध दरवळू लागतो. मीरा हलकंसं हसते. त्याच्या चेहऱ्यावर एक हसू तरी उमटावं एवढंच पुरेसं आहे. ती कॉफी कमात ओतते. कपाच्या बाहेरून उष्णता तिच्या बोटांना जाणवते, पण आतल्या हळुवार भावना त्याहूनही उबदार होत्या. मीरा हातात कॉफीचा कप घेऊन हलक्या पावलांनी वर येते. ती दरवाजापाशी पोहोचते आणि थोडंसं वाकून बघते. आरव नुकताच फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आलेला होता. बाथरूममधून येऊन तो अगदीच हलक्याच कपड्यात फक्त कमरेला एक टॉवेल गुंडाळून बेडवरती बसलेला दिसत होता. त्याच्या केसांमधून अजूनही पाण्याचे थेंब गळत होते आणि तो मात्र त्याच्या उजव्या हातामध्ये मोबाईलमध्ये काहीतरी बघण्यामध्ये गुंग झालेला होता. मीरा थोडीशी थांबते आणि त्याला बघून मग ती मनातच पुटपुटते, हा दहशतवादी माणूस पण ना अगदी उघडं बसतो. याला कपडे घालायला पण सांगावं लागतं का? अगदी छोटं मूल आहे एकदम. काय होतं आहे अंग भरून कपडे घालायला? एवढंसुद्धा समजत नाही का? घरात एखादी मुलगी आहे ना, आपण कसं वागावं? मीरा विचार करतच तशीच आतमध्ये येते आणि त्याच्यासमोर उभी राहून बोलते, सर ही घ्या तुमची कॉफी. आरवने तिच्याकडे एकदाही न पाहता मोबाईलवर नजर लावलेली होती. त्याने तसाच कप उचलला आणि शांतपणे कॉफी प्यायला लागला. हे पाहून मीरा काही क्षण थांबली, मग पटकन मागे वळून बाहेर जायला निघाली. तेवढ्यात आरवचा आवाज ऐकू येतो, 1 मिनिट थांब. त्याच्या त्या शब्दांमध्ये एक विचित्र ठामपणा, एक आदेशच जणू तिला जाणवत होता. त्या आवाजाने मीरा नकळत थांबलेली होती. तिचा श्वास क्षणभर अडखळला होता. ती हलकेच थांबते, डोळे मिटते आणि मनातल्या मनात बडबडते, देवा समजलं वाटतं त्याला. आंब्याचं झाड, मी तोडलेले 2 आंबे आणि माझं गुपचूप तिथून जाऊन आलेलं सगळंच समजलं. ती हळूच श्वास घेते आणि परत मनाशीच बोलते, मी त्या बॉडीगार्ड्सनं स्पष्ट सांगितलेलं होतं, सरांना तुम्ही काहीही सांगू नका. पण तेच ना, डोकं त्यांचं फाटलेलंच असतं. किती चोंबडे आहेत ना ते. खाल्लं नाही त्यांनी ते ठीक आहे, पण सांगितलं तरी असणारच ना. तिचं मन आता भीतीने गोंधळलेलं होतं. काय करणार आता हा? ओरडणार का? तू माझ्या झाडांची फळं तोडलीस असं म्हणणार का? की फक्त नजरेनेच ठार करणार? ती भीतीने डोळे उघडते, पण त्याच्याकडे बघायला धाडस होत नाही. नजर खाली, मनात वादळ होतं. मीरा घाबरून पाठीमागे वळून बघते. आरव अजूनही मोबाईलमध्ये बघत शांतपणे कॉफीचा कप ओठांना लावत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना उमटत नाही. ती थोड्याशा घाबरट स्वरात बोलते, हां सर बोला ना, काही काम होतं का? आरव अजूनही मोबाईलवरून नजर न हटवता शांतपणे विचारतो, आज दिवसभर काय काय केलंस ते थोडं सांगशील का मला?
आरवचं हे बोलणं ऐकून मीराचं मन क्षणात गडबडतं. हुश, हेच विचारतोय. बरं झालं, मला वाटलं काही वेगळंच विचारतोय की काय. ती मनाशीच कुजबुजते. मग स्वतःला सावरत ती उत्तर देते. मी होय, तुम्ही सांगितलं होतं ना ते सगळं केलं सर. घरातली कामं, कपडे धुवून नीट कपाटात ठेवले. बाकी विशेष काही आज काम नव्हतं, पण तुम्ही सांगितलं ते मी सगळं काही केलेलं आहे. तेच मीराचं बोलणं ऐकून आरव न हलता थोडा थांबून पुन्हा विचारतो. नक्की एवढंच केलंस? अजून काही सांगायचं राहिलं तरी नाही ना? मीरा आता आतून थरथरलेली होती. हा मला खोदून खोदून का विचारतोय? समजलं काय त्याला? आंब्याची झाड तोडलेली 3 आंबे त्या चोंबड्या बॉडीगार्ड्सने काहीतरी सांगितलं आहे. ती मनातल्या मनात विचार करत राहते, पण चेहऱ्यावर अजूनही संयम ठेवत ती म्हणते, हो मी हेच केलं, बाकी काही नाही मी केलं. तेवढ्यात आरव मोबाईल खाली ठेवतो, कप बाजूला सारतो आणि एकदम रागाने थेट तिच्याकडे पाहतो. मी अजून एकदा विचारतोय, काय केलंस तू? मला सगळं खरं खरं ऐकायचं आहे, अगदी खरं. त्याचा राग आणि तो थेट नजरेत पाहत बोलतो हे पाहून मीरा अक्षरशः दचकते. तिचे डोळे विस्फारले जातात. ती घाबरून 2 पावलं पाठीमागे सरकते. आता मात्र तिच्या मनातलं सगळं काही फुटून बाहेर येतं. ती हळूच थरथरत म्हणते, ते मी कंटाळलेले होते दिवसभर, म्हणून मी फक्त बाहेर जे गार्डन आहे ना तिथे गेले होते. तिथे आंब्याचं झाड दिसलं मला आणि मी फक्त 2 आंबे तोडले. एवढंच केलं मी सर, बाकी काही नाही केलं, खरंच. ती बोलताना तिचा स्वर कापत होता, पण त्यात एक प्रामाणिकपणाही होता. जणू आता काहीही हो पण खोटं बोलायचं नाही. तेवढ्यात मीरा जे बोलते ते ऐकून आरवचा संयम तुटतो. तो अचानक उभा राहतो. त्याचे डोळे लालसर झालेले असतात. चेहऱ्यावरचा शांतपणा पूर्णपणे हरवलेला असतो. हातातला कॉफीचा कप हलकेच बाजूला ठेवत तो तिच्याकडे रोखून बघतो. रागानं भरलेली नजर, जणू तिच्या मनातले विचारही वाचून काढणारी. कोणी सांगितलं होतं? तो आवाज चढत म्हणतो. कोणी सांगितलं होतं तुला बाहेर जायला, त्या झाडाला हात लावायला? तुला माहिती नव्हतं का त्या झाडाला कोणी हात लावत नाही? माझ्या बॉडीगार्डने तुला स्पष्टपणे सांगितलं नव्हतं का? मीरा घाबरून तशीच उभी राहते. तिची मान आपोआप खाली झुकते. ओठ हलतात, पण शब्द निघत नाहीत. आरवचा आवाज आणखी ठामवतो. मला उत्तर दे. खाली बघायचं नाही, नजरेला नजर मिळवायचे आणि मग उत्तर द्यायचं. असं गप्प माझ्यासमोर अजिबात बसायचंच नाही. मीरा कंपित स्वरात डोळे उचलते. त्याच्याकडे बघते. जवळजवळ अश्रू दाटलेले होते, घाबरलेले, पण तरीही उत्तर द्यायचं धाडस करत बोलते. हो, बॉडीगार्ड्सने मला सांगितलं होतं सर, त्या झाडाला हात लावायचा नाही, आंबे तोडायचे नाहीत आणि तुमची परमिशन घ्यायची लागते हे पण सांगितलं होतं. पण मला फक्त 2च आंबे हवे होते म्हणून मी घेतले. सॉरी तुम्हाला जर राग आला असेल तर. ती थांबते. रागाची झलक पाहून परत घाबरते, पण आरव आता पूर्णपणे थेट आवाजात बोलतो. जून एक ऑर्डर देतो. स्वतःची अक्कल चालवायला कोण सांगितलेलं होतं? त्याचे शब्द ठाम थेट. मीरा गप्प. तो पुढे बोलतो एकदम थंडपणे. सांगितलं आहे ना, माझ्या परमिशनशिवाय कोणत्याही गोष्टीला हात लावायचा नाही आणि कोणतीही गोष्ट करायची नाही. जे सांगितलं आहे तेच फक्त करायचं, दुसरं काहीही करायला जायचंच नाही. आरवचा चेहरा शांत, पण डोळ्यात कठोरतेचा ठसका होता. मीरा त्याच्याकडे एकटक बघते. तिला आता कळून चुकलं होतं. हा माणूस नियमांच्या पलीकडे काहीही स्वीकारत नाही. त्याच्यासाठी नियम पाळणं हे गरजेचंच असतं. आरव तिच्या त्या हातांकडे बघतो आणि थोडा वेळ गप्प राहतो. मग हलक्या आवाजात बोलतो, पण स्पष्ट शब्दात म्हणतो. या हातानेच आंबे तोडले होतेस ना? आता या हातानेच माझं संपूर्ण बुकशेल्फ पुन्हा नीट आवरायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक पुस्तक धूळ झटकून कवर साफ करून लेखकाच्या नावानुसार अल्फाबेटिकल ऑर्डरमध्येच लावलं गेलं पाहिजे. आरवचे बोलणे ऐकून मीरा डोळे मोठे करत बोलते. हे सगळं एवढं मोठं बुकशेल्फ आहे तुमचं? आरव अत्यंत शांतपणे बोलतो. हो, आणि हे काम फक्त तुझ्या उजव्या हातानेच करायचं आहे, ज्या हाताने आंबे तोडलेस. आता मात्र मीरा गोंधळते. फक्त उजव्या हाताने? पण हे किती ऑकवर्ड होईल, हात दुखेल ना? आरव हलकंसं स्मित करतो आणि बोलतो.
म्हणून तर पनिशमेंट म्हणतोय मी याला. तो पुढे येतो, बुकशेल्फजवळ उभा राहतो. पटकन सुरू कर आणि लक्षात ठेव, एकही पुस्तक उलटसुलट किंवा चुकीच्या ऑर्डरमध्ये नको, नाहीतर परत करावं लागेल सगळं. आरवचं बोलणं ऐकून ती तोंड वाकडं करून म्हणायलाच म्हणते, यार यापेक्षा 2 आंबे परत झाडाला लावले असते तर चाललं असतं. तेच आरव बोलतो, ही पनिशमेंट नाही, ट्रेनिंग आहे. पुढच्या वेळेस हात लावताना आठवेल, अक्कल वापरायची की परमिशन घ्यायची. आता मात्र मीरालासुद्धा नाईलाज झालेला होता. मीरा एकदा त्या उंच बुकशेल्फकडे बघते. वरची पुस्तकं साफ करायची होती, पण ती सहज पोहोचण्याच्या बाहेर होती. तिला लक्षात येतं की स्टूल लागेल. ती आजूबाजूला नजर फिरवते आणि बाजूलाच एक मोठं स्टूल दिसतं. ती पटकन पुढे जाऊन दोन्ही हातांनी ते उचलू लागते. इकडे आरव परत त्याच्या बेडवरती जाऊन बसलेला होता. पण मीराचं हे वागणं बघून तो आणखीन एकदा तिला जोरात ओरडतो, फक्त उजव्या हाताने वापरायचं सांगितलं होतं ना, समजलं नाही का? आरवचा रागावलेला आवाज ऐकून मीरा चमकते. ती लगेच डाव्या हाताने स्टूल सोडते आणि फक्त उजव्या हाताने ते ओढत बुकशेल्फजवळ आणून ठेवते. मीरा स्टूल ओढत बुकशेल्फजवळ आणते, पण आता तिला प्रश्न पडतो, चढायचं कसं? कारण तिने साडी नेसलेली असते आणि डावा हात वापरायचा नाही असं आरवने सांगितलेलं होतं. ती स्टूलकडे काही क्षण पाहत राहते. साडीचा पदर थोडा अडसर होता. ती उजव्या हाताने साडी हलकीशी उचलते आणि सावधपणे एक पाय स्टूलवरती ठेवते. थोडासा तिचा तोल जातो, पण ती स्वतःला सावरते. हळूहळू दुसरं पाऊल ठेवत ती स्टूलवरती चढते. स्टूलवर पोचल्यानंतर ती थोडा श्वास घेते. आतून थोडी ती घाबरलेली होती, पण चेहऱ्यावर ती शांतच राहते. आरव मात्र बेडवरती बसून दुरून तिला बघतच होता. मोबाईल हातात असला तरीही त्याचं लक्ष फक्त मीराकडेच होतं. ती काय करते, काय नाही, कसं करते हेच तो फक्त बघत होता. मीरा स्टूलवरती चढून एकदा वरती सगळ्या काही पुस्तकांकडे बघते. सगळं काही तिला नीट दिसत होतं. त्यामुळे मीरा मनाशीच बोलते, सगळं तर काही मला नीटच दिसत आहे, मग आणखीन काय साफसफाई करायची आहे काय माहिती. जाऊ दे, आता या दहशतवादी माणसाने काम दिलेले आहे म्हटल्यावर केलंच पाहिजे, नाही म्हणून काय करायचं. ती उजव्या हाताने एक पुस्तक हातामध्ये घेते, पण आता तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला होता की हे पुस्तक पुसायचं कसं, कारण डावा हात अजिबात यूज करायचा नव्हता. उजव्या हाताने पुस्तक पकडायचं, उजव्या हाताने त्यावरती कापड मारायचं, कसं काय एवढं तिला शक्य होणार होतं. तिच्यासमोर आता खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. तेच ती परत पाठीमागे वळून आरवकडे बघू लागते. तेच आरव त्याच्या मोबाईलमध्ये बघत होता. हे बघून मीरा परत मनाशीच बोलते, हा मात्र निवांत बसलाय, थोडं तरी मध्ये त्याला यायचं ना. बरं बाबा, तुला काम सांगायचं होतं तर मग जरा नीट सांगायचं ना, दोन्ही हाताने मी केलं असतं. यार हा माणूस खरंच खूप वाईट आहे, किती वाईट पनिशमेंट देतोय ना. पण आता ना मला हे केलंच पाहिजे, जर नाही केलं तर आणखीन काहीतरी वेगळी पनिशमेंट देईल. देवा काय करू आता. मीरा बडबड करतच जरा स्वतःचं डोकं चालवते आणि थोडीशी एकावरती एक पुस्तकं ठेवते आणि तिथेच पुस्तक बुकशेल्फवरतीच ठेवून कापडाने ते नीट पुसून घेते आणि उजव्या हाताने एक एक करून ते नीट आधी पुसून घेते आणि त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार ते पुस्तकं लावू लागते. मीरा स्टूलवर उभा राहून एक एक करून पुस्तक साफ करत होती. काही पुस्तकं सहज पोचतील अशी होती, पण काही शेल्फच्या वरच्या बाजूला ठेवलेली होती. तिने एक वरचं पुस्तक घ्यायचा प्रयत्न केला. उजव्या हाताने वर हात नेऊन पुस्तक ओढताना तिची साडी थोडी हलली, पदर मागे गेला आणि तिचं पोट थोडंसं उघडं दिसलं. तिला याची कल्पना नव्हती. ती फक्त तिचं लक्ष कामावर केंद्रित करत होती. पण त्या क्षणी आरवचं लक्ष तिकडे गेलं. तो काही क्षण तसाच तिच्याकडे पाहत राहिला, स्तब्ध आणि शांत. नजरेत काहीही बोलणं नाही, पण मनात मात्र हलकासा गोंधळ निर्माण झालेला होता. त्याला तिचा तो निष्पाप प्रयत्न, तिचं एकाग्रतेने काम करणं आणि सहजतेतून उमटलेलं सौंदर्य, सगळं काही क्षणभर मोहून गेलं होतं. पण लगेचच त्याने त्याची नजर बाजूला घेतली, जणू त्याने स्वतःला सावरलेलं होतं. हातातला मोबाईल पुन्हा बघण्याचं त्याने नाटक केलं, पण मन अजूनही तिच्याच भोवती त्याचं घुटमळत होतं. इकडे मात्र आता मीराचा संयम संपत आलेला होता. एका हाताने पुस्तक घेणं, ते साफ करणं, सगळं काही त्याच हाताने करणं म्हणजे हत्तीला चिमटीमध्ये बसवण्यासारखं तिला वाटत होतं. वरून आरवने सांगितलं होतं, फक्त उजवा हातच वापरायचा. हेच तर आपल्या मीरा मॅडमसाठी अवघड होतं. हे तर एज्युकेशन नाही,
हा तर 100 पनिशमेंट आहे, मीरा मनातच म्हणली. संपूर्ण बुकशेल्फ समोर उभा होता आणि पुस्तकं होती, खूप होती. याचं वाचन कमी आणि संकलनच जास्त दिसतंय, मीरा बडबडते. थोड्या वेळात तिच्या तोंडून थेट संवाद बाहेर पडतो. हे आंबे ना खाल्ले एक आणि शिक्षा झाली 3 तासांची. यार माझा हात पण दुखतोय आणि मेंदूही. ती थोडा वेळ विचार करते आणि तिच्या डोक्यात ना एक आयडिया येते. हां, हे तर नाटक करावंच लागेल, नाहीतर इथे माझा जीव जाईल. मीरा मनाशी विचार करते. मग ती हळूहळू त्या कोपऱ्याकडच्या पुस्तकाजवळ हात नेते, जिथे तिचा हात पोहोचतच नाही. त्यामुळे स्टूल थोडासा हलतो. हां, बरोबर चाललंय मीरा, मीरा मनातच स्वतःलाच म्हणत होती. आणि मग एक नाट्यमय घसरण. धप्पाक! ती थेट त्या स्टूलवरून खाली पडते. स्टूल खरं तर फार काही उंच नव्हता, पण पडायचा अभिनय मात्र आपल्या मीराचा खूपच जबरदस्त होता. ती खाली पडल्याबरोबर तिच्या कंबरेला हात लावते आणि जोरात ओरडते. ऐक बापरे, माझी कंबर गेली. ती जोरात ओरडू लागते. बापरे किती दुखतंय. हाड सरळ इथंच विसावलीत बहुतेक. कमरेला एकदम हात, चेहरा वाकवलेला, डोळ्यात ऑस्कर विनिंग वेदना. आरव येईल आता धावत. बस मग मी थोडी ड्रामा क्वीन बनते, मीरा स्वतःच्याच मनाशी म्हणत होती. तिला स्वतःच्याच नाटकावर हसू येत होतं, पण चेहऱ्यावर वेदनेचं एक्सप्रेशन ती टिकवते. मीराचा मोठ्याने ओरडणं ऐकून आरव एकदम घाबरतो. तो पटकन त्याच्या हातातील मोबाईल बाजूला ठेवून तो सुद्धा धावतच मीराच्या जवळ येतो. काय झालं? अशी कशी तू पडलीस? जास्त लागलंय का तुला? तो अजून जवळ येत असतानाच त्याच्या आवाजात आता लेक्चर मोड सुरू होतो. मी सांगितलं होतं ना, नीट काम कर. एक हात वापरायचा म्हणजे डोकं पण बंद करायचं असं होतं का? काम सांगितलं आणि गोंधळ केला नाही असं कधी झालंय का तुझं? आरव तिच्याकडे बघून थोड्या रागातच बोलत होता. आणि आता त्याचं ते टिपिकल बॉसगिरीचा मोड सुरू झालेला होता. इकडे मात्र आपल्या मीरा मॅडम कमरेला हात धरून खाली बसलेल्या होत्या. कमरेवर हात ठेवून दुखायचा अभिनय मात्र ती करतच होती. पण आता आरवचं हे बोलणं ऐकून ती मनातच बोलते. यार, या दहशतवादी माणसाने मला परत लेक्चर द्यायला सुरुवात केली. मी पडलेली आहे, याला दिसत नाही का? माझं नाटक कमी पडलं की काय? अजून ओरडावं लागेल बहुतेक, म्हणजे हा गप्प बसेल. मीरा स्वतःच्याच मनाशी बोलते आणि परत चेहऱ्याच्या वरती एक्सप्रेशन थोडेसे वाईट आणते आणि थोडीशी वेदनेची डायलॉग डिलिव्हरी करत टाकते. ऐक दुखतंय हो, खूप दुखतंय. उठता पण येत नाही आहे, हाडं हलतंय तसं वाटतंय. मीराला होणारा त्रास आता आरवच्या नजरेतून सुटलेला नव्हता. तिचा चेहरा खरंच वेदनेने वाकलेला होता. तो क्षणभर तिच्याकडे बघतो आणि गंभीर आवाजात म्हणतो, तो हात पुढे करतो मदतीचा. मीरा त्याच्या हाताकडे बघते आणि थोडंसं तिरकं उत्तर देते. नाही, खूप दुखतंय, मी नाही उठू शकत. आरव काहीही न बोलता तिच्या पुढे थोडा येतो. एक क्षण तो थेट झुकतो आणि पटकन मीराला उचलून घेतो. तेच आरवने तिला उचलून घेतल्याबरोबर मीरा मनातच बोलते. अरे देवा, हा खरंच मला उचलतोय. मी फक्त थोडं नाटक केलं, पण हा तर रिअल हिरो मोडमध्ये गेला. तिचा चेहरा पूर्णपणे आश्चर्यचकित झालेला होता. यार, हे काय झालं? मी नाटक करत होते आणि माझंच नाटक आता माझ्यावरतीच उलटतंय. मीराच्या मनामध्ये विचारांचे काहूर माजलेलं होतं. एकदा आरवकडे बघते. आरवचं मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं. तो समोर फक्त बघत होता. आता याच्या हातात मी आहे. बाबा, हा मला उतरवणार आहे की नाही, का थेट उचलून मला हॉस्पिटलमध्येच नेतोय? तेच इकडे आरव तिला अलगद उचलून घेत शांतपणे चालत जातो. कोणताही नाटकीपणा नाही, फक्त शांत काळजी. मीराला मात्र आतून गोंधळलेलं होतं. मी नाटक करत होते, पण आता याचं मन खरंच हललेलं दिसतंय. खरंच याला पटलं वाटतं मला लागलंय ते. आता ती स्वतःलाच टोचते. काय करत होती एवढं नाटक करायची? आता याच्यासमोर थेट मेलोड्रामा झाला. आरव तिला अलगद उचलून आपल्या बेडवर बसवतो. पाठीमागे नीट उशी लावतो आणि गंभीर आवाजात म्हणतो, इथेच बस, मी लगेच आलो. त्याने एवढं म्हटल्याबरोबर तो वळतो आणि रूमच्या बाहेर जातो. मीरा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहते. 1 सेकंद, 2 सेकंद, 10 सेकंद. आता मात्र तिच्या मनात विचारांचं मोह उडतं. हा कुठे निघालेला आहे? औषध आणायला गेला की काय? की डॉक्टरांना बोलवायला? तिचे डोळे विस्फारत ती मनातच घाबरत विचार करते.
अगं बाई मीरा, काय केलंस तू? थोडंसं नाटक केलं आणि आता डॉक्टर येणार का थेट इंजेक्शन घेऊन? साडी बाजूला करून इंजेक्शन द्यायला सांगितलं तर? या आरवच्या समोर मी कसं काय साडी बाजूला करू आणि कसं काय इंजेक्शन करू? नाही नाही, मी कसं इंजेक्शन घेऊ शकते? ती घाबरून उशीशी गच्च टेकते. देवा, इंजेक्शनचं नाव घेतल्यावर माझा ताप वाढतो रे. आता तूच मला वाचव. आता मी म्हणावं का की मला बरं वाटतंय? पण मग हाच म्हणेल मीच नाटक केलं होतं का मग? हा माणूस म्हणजे ना एक कोडं आहे, कोडं. मीरा नाकावरून केस बाजूला करत स्वतःलाच बोलते. हे ना सगळं काही माझ्या अतिनाटकी डोक्याचं फळ आहे. आता हे फळ मला भोगावं लागणार आहे. तोपर्यंत आरव रूममध्ये येतो. मीरा त्याच्याकडे बघते तर त्याच्या हातात आईस पॅक असतो. अरे देवा, हा तर खरंच आईस पॅक घेऊन आला आहे. नशीब डॉक्टरांना बोलवले नाही. ती स्वतःशीच बडबडते. तेवढ्यात आरव पटकन त्याचं कपाट उघडतो आणि काहीतरी बाहेर काढतो. आता त्याच्या हातात कसली तरी क्रीम असते. तिच्यासमोर आईस पॅक आणि ती क्रीम ठेवत तो म्हणतो, हे घे, हे लावून घे. हो हो लावते, मीरा म्हणते. ती आईस पॅक हातामध्ये घेते आणि लावण्याचं फक्त नाटक करू लागते. खरं तर आपल्या मीराला काही झालेलंच नव्हतं, त्यामुळे लावण्याची गरजच नव्हती. पण तरीही ती हात मागे नेऊन काहीतरी करत असल्याचं आणत होती. इकडे मात्र आरवचं लक्ष पूर्णपणे तिच्याकडे होतं. ही काय करते, नीट लावत आहे की नाही असा विचार तो तिला बारकाईने करत मनामध्ये विचार करत होता. त्याला वाटत होतं कदाचित तिला नीट लावायला येत नाही. मीराला आईस पॅक लावणं जमत नव्हतं. पॅक योग्य ठिकाणी पोचतच नव्हता. हे पाहून आरव तिच्यासमोर येतो. थोडा सरळ तिला बघत म्हणतो, इकडे दे, मी लावून देतो तुला. आता मात्र मीरा थोडीशी गोंधळते. चेहऱ्यावर हलकंसं संकोचाचं हसू. नाही नाही नको, हे काय मी लावते ना, मला जमतं आहे. ती परत एकदा प्रयत्न करते, पण आरव शांतपणे तिच्या हालचालीमध्ये बघत असतो. हो, बघितलं मी, किती जमतं तुला. तुझा हात इथे पोहोचतसुद्धा नाही आहे. तो हलकंसं हसतो आणि हात पुढे करतो. इकडे दे, मी लावतो. नाही हो, नाही खरंच नको. मीरा अजूनही हट्ट धरते, पण आता तिचंच नाटक तिच्यावर उमटलेलं होतं. इकडे दे बोललो ना, आरव रागात बोलतो. आरवचा आवाज आता थोडा धारदार झालेला होता. मीराच्या चेहऱ्यावर थरथर उमटते. तिने नकळत स्वतःलाच मनात शिव्या दिलेल्या होत्या. यार, हे काय चाललंय माझं? का काहीच नीट होत नाही आहे? आरव चिडलेला होता, त्यामुळे ती गुपचूप आईस पॅक आणि क्रीम त्याच्या दिशेने सरकवते. आरव तिच्या शेजारी येऊन बसतो. त्याच्या डोळ्यात काळजी होती, पण आवाजात अजूनही रागाच्या छटा दिसत होत्या. हळूच तो तिच्याकडे बघून इशारा करतो. तिकडे चेहरा फिरव असं तो तिला खुणावतो. मीरा घाबरल्यासारखी पटकन चेहरा दुसऱ्या बाजूला वळवते. आरव आता तिच्या पाठीकडे बघतो. तिच्या स्लीवलेस ब्लाऊजचा गळा खोल होता. पाठीवर नॉड बांधलेल्या होत्या आणि साडीचा पदर त्या सगळ्या काही पाठीवर झाकलेला होता. आता आईस पॅक लावायचा असल्यामुळे त्याला पदर बाजूला करावा तर लागणारच होता. हळूहळू अतिशय सावधपणे त्याचा हात पुढे तो सरकवतो. त्याने पदर हलकासा उचलला. त्या क्षणी मीराने दोन्ही हात घट्ट पकडून ठेवलेले होते, जणू स्वतःला थांबवायला. पदराची थोडीशी हालचाल झाली आणि मीरा पटकन मागे वळून बघते. आरव तिच्या नजरेला थेट उत्तर देतो. शांतपणे म्हणतो, आईस पॅक लावायचा आहे ना? पदर थोडा बाजूला कर, जेणेकरून मला लावता येईल. मीरा काहीही न बोलता नजर खालीच घालते. तिचा श्वास थोडा खोल केलेला होता. त्याच क्षणी तिला जाणवतं, आता इथून मागे फिरायचा तिच्याकडे पर्यायच नव्हता. ती संकोचतच धडधडत्या छातीनं हलक्या हाताने पदर थोडासा बाजूला करते. पाठीवर थंड हवेसारखी शांतता उमटते. आरव त्याच्या हातात आईस पॅक घेतो आणि खूप जपून काळजीपूर्वक तिच्या पाठीवरती ते ठेवतो. आरव जसा आईस पॅक मीराच्या पाठीवरून खाली कमरेकडे सरकवतो तशी मीरा चपापते. एकदम घाबरून ती आपली पाठ थोडीशी ताठ करते. उफ, तिच्या ओठांवर क्षीण हुंकार येतो, पण तो आतच विरतो. आरवच्या बोटांचा थंडगार स्पर्श आणि आईस पॅकचा थंडावा तिच्या अंगाला स्पर्शतो आणि तिच्या संपूर्ण शरीरावर काटा उडतो. तिचे श्वास खोल आणि विस्कळीत झालेले असतात. ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. शरीर ताठ, मन गोंधळलेलं आणि भावना उधळलेल्या होत्या. आरव हळूवारपणे आईस पॅक बाजूला ठेवतो. बाजूच्या स्टेबलावर असलेली क्रीम उचलतो. त्याची थोडीशी मात्र तो बोटावर घेतो. त्या थंडगार स्पर्शानंतर त्याच्या हातांची ओघ मीराच्या पाठीवरती उतरते.
हळूच खूप जपून तो तिच्या पाठीखालच्या बाजूला कमरेवरती क्रीम लावू लागतो. त्याचे अंगठे हळूवारपणे वरखाली फिरतात, जणू त्या हलक्याशा वेदनेला विसरायला लावत. मीरा अजूनही ताठ उभी, पाठ स्थिर, शरीर स्तब्ध, श्वास खोल आणि तोल सांभाळत. तिच्या मनात विचारांचे वादळ सुरू होतं. ती स्वतःलाच शिव्या घालत होती. यार, मीच मूर्ख आहे. काय गरज होती हे सगळं काही नाटक करायची? पुस्तकं नीट लावली असती तर कशाला हा तमाशा झाला असता? मलाच काही कळत नाही. तिचा चेहरा लालबुंद झालेला, पण आरवच्या नजरेत तिचा पाठ होता, काळजीपूर्वकच शांत, स्थिर. त्याचं लक्ष तिच्या भावना दुखावू नये याकडे होतं, पण त्याला तिचा श्वास, तिचं अवघडलेपण सगळं काही जाणवत होतं. क्रीम हलकंसं शोषलं जातं आणि आरवचा हात थांबतो. तो थोडा मागे होतो, पण अजूनही काही बोलत नाही. मीराला मात्र वाटतं, कधी हा क्षण संपतो आणि कधी मी बाहेर जाते. तिच्या काळजाच्या ठोक्यांना गती आलेली, ओठ कोरडे आणि चेहरा खाली. ती स्वतःला मनात पुन्हा एकदा म्हणते, शेवटी मीच फसले ना स्वतःच्या नाटकात. तिचा आरवचा हात हलकासा थांबतो. क्रीम त्वचेमध्ये मुळासारखं मुरलेलं. तो त्याच्या हाताला हलकं बाजूला करतो आणि शांत आवाजात तिच्या चेहऱ्याकडे बघून बोलतो, झालं आहे. मीरा क्षणभर काहीच बोलत नाही. तिचा श्वास अजूनही थरथरत होता. तिच्या छातीत घड्याळासारखा जोरात धडधडणारा हृदयाचा आवाज तीच ऐकत होती. ती स्वतःला शांत करण्याचा, एकदम नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यांपुढे अजूनही आरवचा तो थंडगार स्पर्श, त्याच्या हातांच्या त्या उष्णता आणि तो थंडगार क्षण तरळत होता. पण तिच्यात अजून हिंमत नव्हती आरवच्या नजरेला नजर मिळवायची. इकडे मात्र तो नेहमीसारखा स्थिर, शांत. क्रीमचा तो डबा उचलतो, कपाट उघडतो आणि त्यात ठेवतो. सगळं काही नेहमीसारखं करत असतो, पण वातावरणात एक न बोललेलं भारले पण होतं. आरव दरवाजाकडे वळतो. निघताना मात्र तो काही क्षण थांबतो, पण अजिबात तो पाठीमागे वळून मात्र बघत नाही. तो तिथे दरवाजाजवळ थांबतो आणि थांबून बोलतो, नाटक खूपच छान केलेलं होतंस. तुला खरंच एखादा अवॉर्ड द्यायला हवा. पुढच्या वेळी ना नाटक करताना स्क्रिप्ट आधी मला दाखव आणि मग नाटक कर. आरव एवढं बोलतो आणि तिथून निघून जातो. तेच मीरा मात्र आता आश्चर्यचकित झालेली होती. ती जाणाऱ्या आरवकडे बघते आणि स्वतःच्या मनाशी बोलते, म्हणजे याला समजलं होतं मी नाटक करत होते. बापरे, हा तर स्मार्ट निघाला. कुठून कसं समजतं याला? आणि तरीही याने मला आईसपॅक लावून दिला, क्रीम लावलं. मग याचा अर्थ काय? म्हणजे याला माहिती असूनही हा माझ्या नाटकाला साथ देत होता का? ती आपल्या मनाशीच अजूनही गोंधळलेल्या आवाजात म्हणते. तिला तर काहीच समजत नव्हतं. बिचारी, तिला वाटत होतं ती आरवला फसवत आहे, पण तिला थोडीच माहिती होतं तिच्यापेक्षा आरव स्मार्ट आहे. त्याला कोण कसं वागतं, काय करतं हे सगळ्या काही गोष्टी लगेचच समजतात. चला गाईज, आजचा हा मजेशीर भाग कसा होता नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग उद्या प्रकाशित होणार आहे, त्यामुळे असं म्हणू नका की पुढचा भाग लवकर प्रकाशित करा. उद्या बरोबर 10 वाजता पाठ प्रकाशित होईलच. त्यामुळे बाय, टेक केअर.